मानिया यांनी अजित पवारांची यापूर्वी सुद्धा भेट घेतली आणि पुराव्यानिशी आपण अजित पवारांना भेटलो असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यांनी सुद्धा ही मागणी लावून धरलेली आहे की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जावा। आता पुन्हा एकदा अंजली दमानिया कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे कसा पद्धतीने घोटाळा झाला त्याचे पुरावे सुद्धा सादर करतायत आणि भेट आपण घेणार आहोत असं ते म्हणतायत। तर याकडे तुम्ही कसं पाहता? बघा, अजितदादांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे। अजितदादा जसं बोलतात तसं करतात। मी जेव्हा सुद्धा संतोष अण्णा देशमुख यांच्या संदर्भातले त्यांचे न्याय भेटण्यासाठी किंवा जे दोषी आहेत, मास्टर माइंड आहेत, ज्यांनी कुणी या गुन्हा नोंद करण्यासाठी उशीर झाला आणि त्याच्यासाठी वरतून जे प्रयत्न केलेले आहेत त्याला कारवाई करा, त्यांना फाशीवरती चढवा, हा विषय त्यांना बोलल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जर ज्या तपासामध्ये जो कुणी दोषी आढळेल त्यांच्यावरती ही कारवाई होणार आहे। त्या अंजलीताईंनी ही जी कागदपत्र जे अजितदादांना देणार आहे त्याच्यामध्ये वस्तुस्थिती असली तर निश्चितपणे अजितदादा ह्याच्यावरती लक्ष घालतील। कारण का डीपीटीसीच्या मीटिंगमध्ये जे काही निर्णय दादांनी घेतलेले आहेत, एक तक्रार तिथं सुरेश अण्णा धसांनी केली होती तिथं की ज्या 2-3 वर्षामध्ये धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री असताना जे काही निधी वर्ग केला आणि तिथं कामं झाले नाहीत त्या संदर्भातली सुद्धा चौकशी अजितदादांनी पूर्ण जिल्ह्याची तिथे लावलेली आहे। म्हणून दादा ॲक्शन घेतील असं मला वाटतं। तुम्ही सुद्धा चौकशीची मागणी करणार? हो, मी सुद्धा या संदर्भातले चौकशीचं म्हणजे माझं पत्र ह्याची मागणी मी करणार आहे, मी पत्र देणार आहे अशी।